सांगलीमधून सांगली जिल्ह्याला पुराचा विळखा पडलेला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर केली आहे। लष्करासह एनडीआरएफची टीम सांगलीमध्ये तळ ठोकून आहे, तर नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा पडल्याचं पाहायला मिळत आहे आणि जिल्ह्यातील तब्बल 4000 जणांचं स्थलांतर करण्यात आल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण बघू शकतोय, सांगलीच्या कृष्णा नदी पात्राची दृश्य आहेत आणि या ठिकाणी जर आपण या मीटरवर नजर टाकली तर कृष्णा नदीची पाणी पातळी वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते। 40 फुटांवर कृष्णा नदीची पाणी पातळी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे सांगलीला आता पुराचा विळखा पडताना पाहायला मिळतोय। दरम्यान या ठिकाणी खबरदारी म्हणून लष्करासह एनडीआरएफची टीम तैनात आहे आणि त्याचबरोबर इथल्या लोकांना जे नदीकाठी राहणारे गावं आहेत, तिथे राहणारे लोक आहेत, त्यांचा इथून स्थलांतर केलं जातं। तब्बल 4000 जणांचं स्थलांतर आतापर्यंत करण्यात आलं आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? कृष्णेची पाणी पातळी वाढतच असल्याचं दिसतंय, सध्या काय स्थिती आहे? गेल्या काही दिवसांपासून जो काय मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कृष्णेच्या वाढत होती। त्यामुळे जी का नेहमी 8 ते 10 फुटाची पातळी असताना ते तब्बल ते 40 ते 41 फुटापर्यंत गेलेली होती। कालपासून पावसाने पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे आता गेल्या काही तासापूर्वीच एक अर्धा फुटाने पाणी कमी आलेलं आहे। त्यामुळे जे काय पात्राबाहेर पाणी आलेलं होतं तर थोडं थोडं पाणी पात्राच्या आत चाललेलं आहे। त्यामुळे आता नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे। तरी सुद्धा पाऊस जर असा पाणलोट क्षेत्रामध्ये पडत राहिला तर पुन्हा एकदा पाण्याचा जोर वाढू शकते आणि पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढू शकते। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम असेल तर लष्कराची टीम सुद्धा तैनात करण्यात आली आहे। कोणताही उचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे आणि आतापर्यंत 4000 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता थोडा पाऊस तर थांबलेला आहे। पाऊस थांबल्यामुळे 40.6 इंच जी काय पाण्याची पातळी होती आता ती 6 इंच कमी झालेली आहे। जी काय झपाट्याने वाढणारी पातळी होती ती थोडी कमी झालेली आहे। त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। संजय, नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे इथं प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचं दिसतंय। दरम्यान याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कृष्णा नदीच्या परिसरातले ही दृश्य आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यापर्यंत तिकडचे प्रत्येक अपडेट पोहोचवतात, कारण सांगलीला पुराचा धोका आहे। इथं पुराचा विळखा पडताना पाहायला मिळतोय। कृष्णेची पाणी पातळी वाढतच चालल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।